तारक मेहता का उल्टा चष्मा त्याच्यामधले जे जेठालालचा रोल करतात दिलीप जोशी ते सुद्धा माणिक रत्न वापरतात. रत्न आहे त्याचा आणि ज्योतिषाचा काय संबंध आहे? तर बिझनेसला पण भरपूर मोठ्या प्रमाणात ग्रोथ करिता पन्ना हा रत्न उपयुक्त आहे. नीलम रत्न हा असा आहे की म्हणजे तो राजाला रंकन रंकेला राजा सुद्धा बनवू शकतो. त्यांनी जर द्यायला सुरुवात केली तर समोरचा मनुष्य घेता घेता थकेल पण नीलम देता देता थकणार नाही. 1996 मध्ये अमिताभ बच्चन कर्जबाजारी झाली होती ते पण त्यावेळेस त्यांनी तो काश्मीरी नीलम वापरला. वर्ष त्याचा आहे जाता जाता तो एखादा भूमीचा काही ना काही शुभ कार्य तुमच्या नशिबी देऊनच जाणार. 64 कलेचा अधिपती म्हणून शुक्र बरोबर. तर त्या माध्यमातून ओपेल भरपूर मोठ्या प्रमाणात मनुष्याला क्रिएटिव्हिटी कंटेंट क्रिएटिव्हिटी झालं म्हणजे ज्याला कलेची आवड आहे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये शुक्र हा इफेक्ट करतोय. सगळ्यात जास्त पैसा देणारा राहू आहे. हा रत्न असा आहे की सगळे रत्न एका साईडला पण हा रत्न कमी वेळेमध्ये सर्वोच्च पैसा कमवून देऊ शकतो. आज दुखत आहे म्हणून घातला आणि 2 दिवसांनी काढून ठेवलं तसं नाही. वापरायचं तर कॉन्स्टंटली आणि तो पत्रिका बघूनच. दुसऱ्याचा मेल बघून स्वतःची झोपडी जळवून घेणं हा अयोग्य उपाय. बऱ्याच लोकांचे प्रश्न आहेत की रत्न गरिबांना घेण्यासारखं नाही आहे. ऑनलाईन 4 दिवसाचा क्लास घेतात आणि मी ज्योतिषी म्हणून संबोधणारे वेगळे आहेत आणि प्रॉपर वेने ज्यांची पिढ्यानपिढ्या करत आले त्यांच्याकडे वेगळं आहे. त्याप्रमाणे समजा आपल्याला एखादं रत्न सांगितलं पण ते कधी काम करत नाही किंवा आपण दुसरीकडे जातो दुसरंच रत्न सांगतो. मग यांनी काय होतं की माणूस सगळं गोंधळत जातो की हा एक सांगतोय तो एक सांगतोय. मग या अशा परिस्थितीत काय केलं पाहिजे? आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. मित्रांनो, आजचा जो एपिसोड आहे तो आपला परत एकदा ॲस्ट्रॉलॉजीवरती आहे. कारण आपला जो ॲस्ट्रॉलॉजीचा कॉन्टेंट आहे त्याला भरपूर लोक खूप प्रेम देत आहेत. पण मग ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आज थोडंसं एका वेगळ्या टॉपिकवरती आज आपण बोलणार आहोत. आज त्यासाठी आपण आपल्या चॅनलवरती आज 2 स्पेशल गेस्ट बोलवलेले आहेत, अजय जोशीजी आणि आकाश शास्त्रीजी. तर टाईम वेस्ट न करता आपण या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी जर तुम्ही श्रीमंत स्टुडिओ चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. कारण इथून पुढे आपण हे जे काही टॉपिक्स आहेत ॲस्ट्रॉलॉजी असेल न्यूमरोलॉजी असेल किंवा बाकीचे पण आपले जे फायनान्स रिलेटेड असेल हेल्थ रिलेटेड टॉपिक आहेत ते खूप जास्त डिटेलमध्ये कव्हर करणार आहोत. म्हणून आत्ताच श्रीमंत स्टुडिओला सबस्क्राईब करा. तर अजयजी आणि आकाशजी, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद आपण आम्हाला आपल्या पॉडकास्टमध्ये इन्व्हाइट केल्याबद्दल. आमचं ऑफिस हे वाकड येथेच आहे. तर वाकड येथे भूमकर चौक लीला क्लासिकमध्ये 2nd फ्लोअर येथे आमचं ऑफिस आहे. तर त्या माध्यमातून आम्ही पत्रिकेचे मार्गदर्शन, वास्तू मार्गदर्शन, फेस रिडिंग, हस्तरेखा सर्व प्रकारचं आपलं काही मार्गदर्शन आहे. जरी कुणाला कुंडली माध्यम मार्गदर्शन हवं असेल तर आमच्या ऑफिसला व्हिजिट करा. आणि त्याचबरोबर आज आपण इकडे आम्ही 9 रत्नांच्या माध्यमातून माहिती करीत आम्ही आज आलो आहोत. तर प्रत्येक रत्नाचा आपल्या जीवनामध्ये काय इफेक्ट आहे, तो कसा बदलतो, तो आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह इफेक्ट आहे का निगेटिव्ह आहे, नेमकं त्याचे प्रकार कसे आहेत, हे सगळं काय आज आम्ही एक्सप्लेन करणार आहोत. ओके, म्हणजे आजचा जो मेन टॉपिक असेल तो आपला रत्न म्हणजे जेमस्टोन हो हा टॉपिक आहे. चालेल, मग त्याला एकदम थोडंसं बेसिक पासून आपण स्टार्ट करूयात. जसं की सगळ्यात आधी मला सांगा की हे जे रत्न आहेत त्याची एक्झॅक्टली म्हणजे वापरायची सुरुवात कधीपासून झाली समजा आणि त्याचा आणि ज्योतिषाचा काय संबंध आहे? आता रत्नांची उपलब्धी म्हटलं तर समुद्र मंथनाच्या वेळेस झाले. ज्यावेळेस समुद्र मंथन झालं त्याच्यातनं मुख्य 84 रत्न आले. तर सगळ्यात महत्वाचे आणि मुख्य रत्न म्हटलं तर नवरत्न. हे नवरत्नांवरतीच सगळं काय आहे ते सगळं प्रत्येकाचे स्टेप बाय स्टेप आम्ही सगळं आणि कुठल्या ग्रहाला कुठला रत्न ज्योतिषशास्त्रानुसार उद्भवला जातो हे सगळं काय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आज. ओके, पण मग कोणी कुठला रत्न घालायचा हे पण तर महत्वाचं आहे. समजा त्याच्या मागे काय लॉजिक असतं? ऍक्च्युली कसं आहे, जसं मुख्य 9 ग्रह आहेत बरोबर, त्या मुख्य 9 ग्रहांचे मुख्य 9 रत्न आहेत. पत्रिकेप्रमाणे जर आपला कोणता ग्रह इनएक्टिव्ह आहे आणि कोणता ग्रह ऍक्टिव्ह आहे हे पाहणं गरजेचं असतं. जसं ज्योतिष शास्त्राप्रमाणे आपल्या पत्रिकेप्रमाणे कोणते ग्रह हे कोणत्या स्थानामध्ये बसलेले आहेत हे पाहणं गरजेचं असतं. त्याला अनुसरून आपण रत्न जे आहे ते आपण प्रत्येक यजमानाला आपण सुचवतो. आणि त्याला अनुसरून जर एखादा ग्रह जर इनएक्टिव्ह असेल तर त्याला फक्त ऍक्टिव्ह करण्याचं कार्य हे जे आहे रत्न करतात. म्हणून तर म्हणतात ना की रत्न जेव्हा आपण धारण करतो त्याच्यानंतर मग प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही बदल हे दिसून येतात. म्हणून रत्नांचा इफेक्ट हा खूप प्रमाणामध्ये चांगला रिझल्ट देणारा आहे असा आहे. ओके, म्हणजे जर एखाद्याला रत्न वापरायचे असतील समजा तर त्याने ती कुंडली व्यवस्थित बघितली पाहिजे. बरोबर. पण मग इथं एक मला विचारायचं समजा आता एखादा व्यक्ती एखादा रत्न वापरतोय आणि मला वाटलं की तो ते रत्न घातल्यानंतर खूप फेमस होते किंवा काही पण त्याला फायदा होतोय, तर तेच रत्न समजा मी वापरू शकतो का? नाही, कारण दुसऱ्याला ताप आलेली गोळी त्याला जर बरं करू शकते तीच गोळी तुम्हाला बरं करू शकते का?
त्याच्या कुंडलीमध्ये एखादा ग्रह चांगला आहे तो त्याला पॉझिटिव्ह इफेक्ट देतोय, पण तोच ग्रह जर तुमच्या पत्रिकेमध्ये जर त्रिक भावात बसला असेल तर तो तुम्हाला निगेटिव्ह इफेक्ट देईल, तर तो चालेल का? त्यामुळे पत्रिकेचं परिपूर्णपणे विश्लेषण केल्याशिवाय आम्ही तर पर्सनली सजेस्ट करत नाही की कुठला रत्न. पहिलं तुम्ही पूर्ण विश्लेषण करून घ्या, तेव्हाच रत्न धारण करा, त्याशिवाय आम्ही सजेस्ट करतच नाही. मगाशीच सांगितलं तुम्हाला इनएक्टिव्ह आणि ऍक्टिव्ह म्हणजे काय फरक आहे. तर काही रत्न जे आहेत ऍक्टिव्ह म्हणजे ते चांगल्या अवस्थेमध्ये बसलेले आहेत, बरोबर आहे, त्यांची तुम्हाला फक्त जी त्याची डिग्री आहे ती वाढवणं गरजेचं असतं, बरोबर आहे. पण जर इनएक्टिव्ह आहेत म्हणजेच काय, ते त्रिक भावामध्ये आहेत का, ते वक्री आहेत का, ते नीचेचे आहेत का, असे पूर्णपणे पत्रिकेप्रमाणे त्यातलं योग्य ते मार्गदर्शन घेऊनच तो रत्न धारण करावा. मग तो लाभतो सुद्धा, आणि जर मार्गदर्शन न घेता जर धारण केला तर तो तुम्हाला दुर्लाभ पण देऊ शकतो, म्हणजे नुकसान पण देऊ शकतो तुम्हाला. बरं, पण मग आता हे जे 9 रत्न तुम्ही सांगितले समजा, त्याच्यावरतीच आपण थोडंसं आधी डिस्कस करून घेऊ, आणि मग नंतर त्याचे जर काही प्रश्न असले तर मग ते नंतर बघूया. येस, तर सगळ्यात पहिला रत्न कुठला आहे समजा? सगळ्यात पहिला आपण म्हटलं तर माणिक, सूर्यदेवाचं रत्न. आता जसं ग्रहांची गिनती केली, ब्रह्मांड मालिकेचा राजा म्हटलं तर सूर्य, त्यांचा रत्न आहे तो माणिक रत्न. माणिक रत्न हा मनुष्य जीवनामध्ये म्हणा किंवा नाही, तर तो मान सन्मान वाढवण्याकरिता, एक प्रशंसा, रिस्पेक्ट आपण जी म्हणतो. आपलं कसं आहे, राजाचं काम काय असतं, राजा समोरने कुणालाही म्हणजे आपली इज्जत करा असं मागत नाही, मान सन्मान करा बोलत नाही, तर तो ऑटोमॅटिकली मिळतो. त्यामुळे माणिक रत्न जो व्यक्ती आपण त्याला मान सन्मानामध्ये उंचपणा म्हणा, भरपूर मोठ्या प्रमाणात त्याला पद म्हणा, एक चांगल्या लेवलची ऑपॉर्च्युनिटीज त्याला ते माणिक रत्नानुसार मिळू शकते. ओके, आणि माणिक रत्न कोणी वापरला पाहिजे समजा? पत्रिकेमध्ये ज्या माध्यमातून सूर्य ज्याचा उंचीचा आहे किंवा सूर्याची डिग्री कमी आहे त्या माध्यमातून. आता तुम्हाला आता फेमस कार्यक्रम माहिती असेल, तारक मेहता का उलटा चष्मा, त्याच्यामधले जे जेठालालचा रोल करतात दिलीप जोशी, ते सुद्धा माणिक रत्न वापरतात, आणि आजच्या डेटला अख्खा कार्यक्रम तुम्ही बघत असाल तर त्यांच्यावरती डिपेंड आहे. दुसरं म्हटलं तर वर्षा उसगावकर सुद्धा आहेत, की ज्या बिग बॉस मागच्या पॉडकास्टमध्ये आमच्यात झालं, त्या सुद्धा त्यांचा पण मान सन्मान जो होता तो त्या रत्नामुळे होता. थोडक्यात आणखी जर बघायला गेलं मान सन्मानांवरतीच मी सांगतो, जसं की बाळासाहेब ठाकरे तुम्हाला माहित असेल, हे एक राजासारखेच आयुष्य जगलेले आहेत ते. म्हणजे त्यांना कुणाला असं ते कोणासमोर गेलेले नाहीयेत की मला इज्जत द्या किंवा, त्यांनी त्यांचं एक मान मर्यादा किंवा एक समाजामध्ये इज्जत खूप चांगल्या लेवलवरती त्यांनी कमवलेली आहे. म्हणून त्यांनी पण जर बघितलं असेल तर त्यांनी माणिक रत्न धारण केलेला आहे. दीपिका पदुकोण पण जर बघाल बॉलिवूडमध्ये, त्यांनी पण माणिक, असे अनेक दिग्गज कलाकार, सिंग सिद्धू आहेत, क्रिकेटर, पूर्व क्रिकेटर आपले. आणि तो कुठल्या रंगाचा वगैरे असतो माणिक? लाल रंगाचा. लाल रंगाचा अनामिकेमध्ये घातला जातो. ओके, हे पण एक गोष्ट आहे समजा. पण मग समजा आता एखादी व्यक्ती की ज्याला, आता सपोज मी, आता मला मान पाहिजे समजा, आता कुणालाही पाहिजेच असतं नाही, तसं नाही चालणार. तुमचा सूर्य जो असेल तो त्रिक भावात बसला असेल तर निगेटिव्ह इफेक्ट देईल. त्यावेळेस तुम्ही जो माणसामध्ये तुम्ही कमवण्याच्या दृष्टीने चाललाय, मग तो घालवला तर चालेल का? नाही. त्यामुळे तुम्ही पहिलं कुंडली बघा, त्यानंतर सगळ्या काही गोष्टी पूर्ण करा. दुसरा रत्न कुठला आहे? तर दुसरा रत्न म्हटलं तर पुखराज. पुखराज म्हटलं तर भरपूर मोठ्या प्रमाणात धन समृद्धीसाठी, वैवाहिक जीवनाकरिता, संतान सुखाकरिता, व्यवसाय माध्यम म्हणा, नोकरी भरपूर मोठ्या प्रमाणात. आणि पुखराज हा गुरुचं रत्न आहे, त्यामुळे गुरुसारखा मनुष्याला जीवनामध्ये एक रस्ता दाखवण्याचं काम पुखराज करतो. गुरुचं रत्न म्हणजेच काय, मुख्य जे 9 ग्रह आहेत त्यातल्या देवग्रहांचा जो गुरु, जे गुरु बृहस्पती आहे, त्यांचा हा मुख्य रत्न म्हणजे पुखराज रत्न आहे. पुखराज रत्न जर बघायला गेलं तर विवाहासाठी पण खूप अनुकूल आहे. जसं की बघायला गेलं संततीसाठी खूप अनुकूल आहे. म्हणजे तुमच्या ऑल ओव्हर जर जे सुख समृद्धी तुमच्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठे कमी आहे, त्याला सुख समृद्धी वाढवण्याचं कार्य हा पुखराज रत्न करू शकतो. आणि पुखराज रत्न आता बघितलं तुम्ही तर सेलिब्रिटींमध्ये अजय देवगण झालं, शिल्पा शेट्टी, संजय दत्त सुद्धा, आणि जसं की मगाची तारक मेहता घेतलं त्याच्यामध्ये अमोल चांदवडकर. आता तुम्ही आमोल चांदवडकर कोण, तर भिडे, आत्माराम भिडे, हे सुद्धा प्रत्येक एपिसोड मध्ये त्यांच्या तुम्ही हातात बघचाल की पुखराज रत्न कंपल्सरी ते वापरतात. ओके, आणि तो कुठल्या रंगाचा असतो? येल्लो आणि व्हाईट 2 मध्ये येतात. ते आता घेण्यावरती डिपेंड आहे प्रत्येकाच्या. त्याला येल्लो सफायर म्हणतात. ओके, आणि कुठल्या बोटात घालायचा असतो तो? पहिल्या तर्जनीमध्ये. ओके ओके, जो की मी घातला आहे. येस. तिसरा रत्न म्हटलं तर पन्ना. पन्ना हा बुध ग्रहाचा रत्न आहे. आता बुध ग्रह म्हटलं तर वाणीला रिफ्लेक्ट करतो तो. वाणी झाला, व्यापार झालं. आता वाणी म्हटलं तर वाणी माध्यमातून म्हटलं तर आपण प्रत्येक तुम्ही बघत असाल की काही लोक असतात की ज्यांना बोलायचं खूप हौस असते. ते चांगले, त्यांना फक्त तुम्ही एक शब्द बोलून मोकळं होते त्याच्यावरती पूर्ण महाभारत सुनवतील
त्या माध्यमातून. काही लोकांचं करिअर पण त्याच्यावरती. आता करिअर माध्यमातून म्हटलं तर पॉलिटिक्समध्ये अमित शहाची वाणी बघितली असेल तुम्ही. त्यांची वाणी एवढी म्हणजे चांगली पण आहे आणि कठोर सुद्धा आहे, पण प्रत्येकाशी वेगवेगळी आहे. आणि आज ते व्यापारमधले म्हटलं तर व्यापारामधले पण ते किंग आहेत. तर त्या माध्यमातून ते झालं. तर शिल्पा शेट्टी सुद्धा वापरतात, एकता कपूर आहेत. आणि फक्त वाणीच तर बिझनेसला पण भरपूर मोठ्या प्रमाणात ग्रोथ करिता पन्ना हा रत्न उपयुक्त आहे. बिझनेस झालं, व्यापार झालं, किंवा वाणी झालं, किंवा बुद्धी झालं, याचा दाता म्हणजे बुद्धाचा ग्रह जो आहे तो पन्ना रत्न. कारण ऍक्च्युअल मध्ये मी गेल्या पॉडकास्टमध्ये पण सांगितलं होतं, इव्हन त्या नीता अंबानींनी सुद्धा त्यांचा फेवरेट रत्न म्हणजे पन्ना रत्न आहे. कारण बिझनेस करतात त्या, आणि बिझनेसच्या दृष्टिकोनातून पन्ना हा सर्वोत्तम आहे. तो बिझनेसमध्ये भरपूर प्रमाणामध्ये ग्रोथ देऊ शकतो. आणि तीच वाणी आपले बाळासाहेब ठाकरे, जसं की त्यांना सूर्य जर मान सन्मान देतोय तर बुध ग्रह म्हणजे पन्ना हा त्यांना वाणी माध्यमातून. त्यांची वाणी पण तुम्ही बघितलं असेल की कोणत्या लेवलची होती. त्यांच्या समोर कुणाची बोलायची आजपर्यंतची म्हणजे कोणी समोर त्यांच्या उभं पण राहू शकत बोलण्या माध्यमातून. त्या लेवलची वाणी ती त्यांना बुद्ध ग्रहामुळे मिळत होती. कारण सूर्य आणि बुद्ध मान सन्मान पण आणि वाणी सुद्धा तर त्या लेवलचा आहे. ओके. आणि त्याच्यानंतर कुठल्या रंगाचा असतो, कुठल्या बोटात असतो? ग्रीन कलरचा असतो. त्याला ग्रीन एमरल्ड सुद्धा म्हणतात. ते करंगळीमध्ये आलं, मी स्वतः धारण केला आहे. ओके. त्यानंतर चौथा म्हटलं तर नीलम. नीलम हा असा रत्न आहे म्हणजे शनीचा रत्न म्हणून संबोधला जातो. नीलम रत्न हा असा आहे की म्हणजे तो राजाला रंकन रंकेला राजा सुद्धा बनवू शकतो. त्यांनी जर द्यायला सुरुवात केली तर समोरचा मनुष्य घेता घेता थकेल, पण नीलम देता देता थकणार नाही. असे भरपूर. 1996 मध्ये अमिताभ बच्चन त्यांच्यावरती अक्षरशः तुम्ही बघू शकता की म्हणजे कर्जबाजारी झाली होती ते. पण त्यावेळेस त्यांनी तो काश्मीरी नीलम वापरला. तो हाय कॉस्टली येतो, पण तो नीलम वापरल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये आजपर्यंत वापस ते त्या फेजमध्ये गेले नाहीत. आणि आजच्या डेटला फक्त ते एकटे तर त्यांच्या फॅमिलीमध्ये अभिषेक बच्चन सुद्धा आणि ऐश्वर्या बच्चन सुद्धा वापरत आहेत. आणि एक मेन म्हणजे मुख्य जसं सांगायला गेलं, आजच्या डेटला AR रेहमान पण आहे. त्यांना पण खूप जास्त लेवलला प्रचिती आहे आजच्या डेटला. पण जिवंत उदाहरण जर आता आपण मगाशी बोलत होतो की रत्नांचा इफेक्ट हा चांगला पण होतो आणि वाईट पण होतो, बरोबर आहे. तसंच उदाहरण बघायला गेलं आजच्या डेटला मागे काही कालावधीमध्ये सलमान खान धारण करत होते. त्यावेळेस त्यांनी नवीन अगोदर आपण आधीपासून पाहत आलोय फिरोजा रत्न ते धारण करत होते. पण मध्यंतरी त्यांना 7.5 चालू असल्या कारणाने नीलम रत्न त्यांनी धारण केलं होतं. पण नीलम रत्न धारण केल्यानंतर ना काही दिवसांमध्येच मध्ये एक त्यांच्यावरती अटॅक झाला होता, माहिती आहे ना. गोळे फायर वगैरे केली होती. भरपूर त्यांनी प्रोटेक्शन केलं, पण तो त्यांना लाभला नाही. थोडक्यात त्यांनी नीलम रत्न त्यांना नशिबाची साथ मिळाली, पण रत्न नाही लाभला त्यांना. म्हणून त्यांनी रत्न काढून एक फक्त आणि फक्त लोखंडाची रिंग धारण केली आजच्या डेटला. म्हणजे म्हणूनच तो रंकला राजा पण बनवू शकतो आणि राजावरून तो रंक पण बनवू शकतो, असा तो रत्न आहे. ओके. आणि तो कुठल्या रंगाचा असतो? ब्लू कलरचा असतो. तो मिडल फिंगर मध्ये धारण करावा. त्यानंतर 5वा रत्न कुठला आहे? आता 5वा रत्न म्हटलं तर मुंगा. मुंगा हा मंगळाचा रत्न आहे. मंगळ ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ आहे ते वापरू शकतात. कसं काही जणांची धाडशी वृत्ती खूप कमी असते. मंगळ दुसरी गोष्ट कॉन्फिडन्स लेवल कमी असतो. दुसरी गोष्ट म्हटलं तर मंगळ हा प्रॉपर्टीला म्हणजे साध्य माध्यमातून म्हणजे प्रॉपर्टीला खूप मोठ्या प्रमाणात दर्शवितो. 2025 हे मंगळाचं वर्ष आहे, बरोबर. 225 जे आहे मंगळाचं वर्ष येतं, बरोबर. मग आजच्या डेटला जे जे कोणी प्रॉपर्टीसाठी रिलेटेड जे कोणी कार्य करत आहे किंवा कुणाला भूमी घ्यायची आहे, कुणाला वास्तू घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी मंगळाचा रत्न मुंगा खूप खूप बेनिफिट देणारा रत्न आहे. ज्यांचे आजपर्यंत स्वप्न पूर्ण नाही झालेत, एखादं वास्तू घ्यायचं आहे, त्यांची ह्या 2025 मध्ये परिपूर्ण स्वप्न हे पूर्ण होणारच होणार. कारण वर्ष त्याचं आहे. जाता जाता तो एखादा भूमीचा काही ना काही शुभकार्य तुमच्या नशिबी देऊनच जाणार. म्हणून मुंगा रत्न जो आहे तो भूमीचा पण कारक आहे. आणि तोच सर जसं ब्रह्मांड जे 9 रत्न आहेत त्यातला सेनापतीचं कार्य करणारा मंगळ रत्न आहे. आजच्या डेटला जर बघाल तुम्ही तर तेच सेलिब्रिटींमध्ये जसं इम्रान हाशमी यांनी धारण केलेला होता, एकता कपूर झाल्या किंवा करीना कपूर झाल्या, अशा अनेक दिग्गज कलाकारांनी तो रत्न धारण केले. किंवा पॉलिटिशियन्स मध्ये जर तुम्ही बघत असाल तर राजनाथ सिंह झालं, रविशंकर प्रसाद झालं. आज हे पण यांची पदं जर तुम्ही बघितली खूप मोठी आहेत, पण हे सुद्धा आजच्या डेटला मुंगा रत्न धारण करतात. कारण का तर त्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळाने काहीतरी इफेक्ट केला आहे, त्यांची धाडशी वृत्ती वाढवली आहे, त्यामुळे त्यांना तो मंगळाचा मुंगा रत्न हा इफेक्टिव्ह ठरत आहे त्यांच्या जीवनात.
ओके. आणि कुठल्या रंगाचा आणि कुठल्या बोटात असतो तो पण लालच असतो, त्याला रेड कोरेल सुद्धा म्हणतात इंग्लिशमध्ये. आणि तो पण सुद्धा अनामिकेमध्ये शक्यतो त्याच्यामध्ये कसं असतात, तांब किंवा सोनं ह्या 2 धातूमध्ये जर करावं. काही लोक चांदीमध्ये किंवा पंचधातूमध्ये, पण मुंगा हा तांब्यामध्ये एवढा रिझल्ट देतो की तेवढा तो चांदीला पंचधातू देत नाही. तो चांगल्यातल्या चांगल्या अवस्थेत बसलेला असला तर डोळे बंद करून सोन्यामध्ये कारण ते जर तुम्ही कोणताही रत्न जर चांगल्या अवस्थेमध्ये जर बसलेला असेल आणि तो जर सोन्यासाठी जर बनलेला असेल, सोन्याच्या धातूमध्ये जर तो धारण करण्यासारखा असेल तर तो 100% धारण करावा. कारण जर त्या रत्नांना तुम्ही सोन्यासारखं ठेवाल तर ते तुम्हाला सोन्यासारखं 100% ठेवतील. इतकं आहे. त्यानंतर 6वा रत्न, तर पुढचा रत्न म्हटला तर डायमंड आणि उपरत्न म्हटलं हिरा. उपरत्न म्हटलं तर ओपेल. हे दोन्ही शुक्राचे रत्न आहेत. आता डायमंडचा उपरत्न का प्रत्येकाचा मी उपरत्न नाही घेतला, पण डायमंड हा खूप कॉस्टली येतो, हा प्रत्येक जण अफोर्ड करेल असं नसतं. त्यामुळे त्याच्या ऐवजी आपण त्याला ओपेल देत असतो. कारण का तर हे म्हटलं तर 64 कलेचा अधिपती म्हणून शुक्र, बरोबर. तर त्या माध्यमातून ओपेल भरपूर मोठ्या प्रमाणात मनुष्याला क्रिएटिव्हिटी, कंटेंट क्रिएटिव्हिटी झालं म्हणजे ज्याला कलेची आवड आहे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये शुक्र हा इफेक्ट करतोय. आणि शुक्राची जर त्याला साथ हवी आहे तर त्याला एक तर डायमंड, नाही म्हटलं तर ओपेल. बजेट असेल तर डायमंड. आणि ते पण 2 प्रकारचं असतं. जसं की एक बघायला गेलं तर म्हटलं तर लक्झरीज लाईफ प्रोव्हाइड करतो. हो, शुक्र लक्झरीचा ग्रह आहे, लक्झरीचा. आणि त्यातल्या त्यात जर तो शुक्र अजून उंचीचा असेल तर तो म्हणजे अनैतिक संबंध पण वाढवतो. पुरुष असेल तर स्त्रीप्रती अट्रॅक्शन, स्त्री असेल तर पुरुषाप्रती अट्रॅक्शन खूप मोठ्या प्रमाणात. इनफॅक्ट नपुसक व्यक्ती पण वापरू शकतात जेणेकरून त्यांच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात अशा लेवलचा. 64 कलेचा गुरु आहे, बरोबर. 64 कलेचा गुरु, जसं देवांचा गुरु म्हणून बृहस्पती आहे तसं दैत्यांचा गुरु म्हणून शुक्राचार्य आहे, बरोबर आहे. आणि शुक्राचार्यांचा रत्न म्हणजे डायमंड आणि ओपेल. आलं लक्षामध्ये. फक्त डायमंड हा एकच रत्न वापरला तर सुख समृद्धी मिळेल तुम्हाला. जसं सांगितलं गुरुजींनी की स्त्रियांप्रती किंवा पुरुषांप्रती तुम्हाला अट्रॅक्शन मिळेल. पण तोच जर ओपेल म्हणून त्याचा उपरत्न आहे, डायमंडपेक्षा जास्त ओपेलचे महत्व आहे. कारण ओपेल रत्न हा शुक्राचार्य म्हणजे दैत्यांचा गुरु असल्या कारणाने, दानवांचा गुरु असल्या कारणाने तो फक्त त्याचा इफेक्ट केतूवरती पण करतो, राहूंवरती पण करतो आणि शनींवरती पण करतो. कारण गुरु आहेत, त्यांची जी पॉवर आहे ती त्यांची ताकद ते स्वतः सांभाळू शकतात. ते इनऍक्टिव्ह जरी असतील किंवा ऍक्टिव्ह जरी असतील, वाईट जरी असतील, चांगले जरी असतील, वाईट असतील तर त्यांचा प्रभाव शांत करण्याचं काम पण ओपेल रत्न करतो. म्हणून 64 कलेचा गुरु म्हणून त्यांना सांगितलेलं गेलेलं आहे, बरोबर. आणि जेवढे बॅड इफेक्ट आहेत ते घालवण्याचं कार्य फक्त तो एक रत्न धारण केल्यावर होऊ शकतो. आणि आजच्या डेटला अनेक सेलिब्रिटीज आहेत जे फक्त आणि फक्त ओपेलचा रत्नाचा जो आहे वापर ते करत आहेत. एक्झाम्पल जसं बघायला गेलं, इम्रान हाशमी कशामध्ये जास्त फेमस आहे? जास्तीत जास्त फेमस त्यांचे जर तुम्ही बघाल, जास्तीत जास्त त्यांचे मूवीज जर तुम्ही बघाल त्याच रिलेटेड जास्त फेमस झालेले आहे, बरोबर आहे. आणि आजच्या डेटला जर बघायला गेलं जिवंत उदाहरण इम्रान हाशमी आहे. आणि एकता कपूर तर ओपेल प्लस डायमंड दोन्ही ऍट अ टाइम वापरत आहे. काहीतरी चेंजेस आहेत त्यांच्या जीवनामध्ये म्हणून त्यांनी आधी डायमंड वापरला, नंतर ओपेल सुद्धा घेतला. आता ते रिंकू राजगुरू आर्ची नावाने फेमस आहेत, त्यांनी सुद्धा ते आजच्या डेटला डायमंड वापरत आहेत. संजय दत्त झालं. आणि कंटेंट क्रिएटिव्हिटी जर म्हटलं तर कपिल शर्मा सगळ्यात मोठी सेलिब्रिटी आजच्या डेटला. म्हणजे क्रिएटिव्हिटीच्या माध्यमातून म्हटलं तर एक कपिल शर्मा आज ते त्यांचा वेगळा स्वतःच्या नावाने शो घेऊन चाललेत. कशामुळे? फक्त ते शुक्रामुळे. पण मग मला एक इथं प्रश्न पडतो, समजा की बऱ्याच मुली असतात ते डायमंड रिंग्स वगैरे वापरतात, तिथं काय इम्पॅक्ट होतो? तो वापरतात कुठल्या बोटामध्ये? बोट अनामिकेत जर वापरत असतील तर तो शुक्राचं काम करणार. आता कानातले वापरतात डायमंडमध्ये, गळ्यातले असतात, हातातले प्रत्येक बोटात. तुम्ही पहिल्या बोटात वापरता एवढा इफेक्ट, पण जे अनामिकेत वापरताय प्रॉपर आणि तो रत्न आपल्या बॉडीला टच व्हायला हवा तर तो इफेक्ट देतो. तुम्ही कुठलाही डायमंड घ्याल, कुठल्याही ज्वेलरीवरती इम्पोर्ट करून तुम्ही घालणार, तो इफेक्ट तेवढ्या लेवलनी करत नाही. डुप्लिकेट जर स्टोन्स असते तर त्याचा बॅड इफेक्ट पण होतो बरं का आपल्या आयुष्यामध्ये. जर डुप्लिकेट असेल तर ते तुम्हाला रिझल्ट देतील का? आजकाल फक्त फॅशन म्हणून प्रत्येक जण धारण करतात ते, पण ते तुम्हाला रिझल्ट जे आहे ते तुम्हाला एक वाईट इफेक्ट पण देऊ शकतात. जसं की ज्या गोष्टींमध्ये पॉवर पण वाढवू शकतात तर डुप्लिकेट रत्न तुमची पॉवर काढून पण घेऊ शकतात. म्हणजेच काय बॅड इफेक्ट द्यायला सुरुवात करतात. मग तुम्हाला ते स्किन रिलेटेड प्रॉब्लेम पण देऊ शकतात लक्षामध्ये, किंवा मग सेक्शुअली म्हणा किंवा सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला ती कमतरता पण देण्याचं कार्य करेल, असं आहे. ओके. पण मग समजा काही लोक
समजा त्यांना जेम स्टोन किंवा जो ऍस्ट्रोलॉजी याच्याशी काय संबंध नाही, पण समजा एखादा नवरा त्याच्या बायकोला गिफ्ट म्हणून एखादी डायमंडची रिंग देतो. तेच सांगितलं ना की जर ती बॉडीला टच होणारी असेल प्रॉपर्ली तर तो शुक्राचं काम करणार. ओके ओके. जर टच होणार नसेल ऍज अ तुम्ही फक्त गिफ्ट म्हणून देताय तर तो इफेक्ट वेगळा आहे. आणखी एक महत्वाचं आहे, आता तुम्ही गिफ्ट म्हणून देताय म्हणून सांगितलं, म्हणून मी तुम्हाला सांगतो. आता हे आपलं शरीर आहे, बरोबर आहे. ह्या भगवंताने ही आत्मा जी आहे ते आपल्याला गिफ्ट दिलेली आहे, बरोबर. ही आत्मा असेल तर आपलं शरीर आहे, बरोबर आहे. तसंच रत्नांचं पण आहे, ते निर्जीव आहे. जसं आपल्या बॉडीमधले ज्यावेळेस आत्मा निघून जाते त्यावेळेस ती निर्जीव होते, ती बॉडी म्हणून संबोधली जाते, त्याला व्यक्ती म्हणून संबोधलं जात नाही. तसंच रत्न आहे, आलं लक्षामध्ये. तर ह्याच्यामध्ये जीव आणण्यासाठी आपल्याला ती धार्मिक विधीप्रमाणे सिद्ध करणं, अभिमंत्रित करून धारण केला तर तुम्हाला ज्या ठिकाणी तर तुम्हाला 100% रिझल्ट द्यायला पाहिजे तुम्हाला 500 ने 1000% रिझल्ट देतील. आणि त्याचा वाईट कोणत्याही प्रकार तुम्हाला तुमच्या शरीरावरती कोणताही त्रास होणार नाही आणि वाईट इफेक्ट पण होणार नाही त्याच्यावर, लक्षामध्ये. त्यामुळे तो सिद्ध करून धारण कराल तर 100% रिझल्ट देण्याच्या जागी तो 1000% पण द्यायला बसलेलाच आहे. फक्त त्यामध्ये जीव आणणं गरजेचं आहे, आपल्या लक्षामध्ये. असं आहे. त्यानंतर 7वा रत्न, तो पुढचा रत्न म्हटलं तर मोती. मोती हा रत्न असा आहे की मूर्ती लहान कीर्ती महान. मानसिक स्ट्रेस असेल, एन्झायटी असेल तर ते व्यक्ती, आजकाल मोती म्हटलं तर प्रत्येकाला वाटतं की ज्या व्यक्तीला राग आला त्याला मोती द्या, पण असं नाहीये. त्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये चंद्र कुठल्या स्थितीमध्ये बसला आहे, कुठल्या राशीमध्ये बसला आहे, त्रिभावात आहे का नाही ते बघणं गरजेचं आहे. कारण का तर मोती ज्याप्रमाणे चांगला इफेक्ट देतो वाईट इफेक्ट सुद्धा देऊ शकतो. आता मोतीचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणतात, आजच्या डेटला कुणालाच माहित नाहीये, पण पास्टमध्ये नरेंद्र मोदींनी सुद्धा मोती वापरला आहे. कारण मोती करता त्यांचं तुम्ही बघा, कुणी कितीही मोठ्या माध्यमातून रागात वगैरे कितीही बोलायचा प्रयत्न करू दे, ते नम्रतेमध्येच समोरच्याचं जसा काय म्हणजे तो असं काही करून बसतात की समोरचाही नंतर शेवटी नतमस्तक होतो. आतापर्यंत सगळ्या गोष्टी तशाच झाल्यात. तुम्ही नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत कधी समोरच्या क्रूरतेने बोलतेलं बघितलंय का? जास्त संयम, नम्रतेने, पूर्णपणे मनाचा प्रॉपर यूज करणारं सगळ्यात मोठं. आज फक्त इंडियात नाही तर बाहेर देशातील लोक सुद्धा त्यांना इन्व्हाइट करतात का, तर त्यांच्या त्या एकाग्रतेमुळे. मानसिक सगळ्यात मोठी मनाची एकाग्रता आहे. त्यामुळे मोती हा मनाच्या एकाग्रता, मानसिक स्थितीकरिता रागाला सुद्धा कंट्रोल करतो, पण प्रत्येकाला रागाला कंट्रोल करतो असं नाहीये. कारण तो निगेटिव्ह इफेक्ट मध्ये स्वप्न दोष सुद्धा देऊ शकतो. आणि मोतीमध्ये आणखी जर उदाहरणं म्हटली तर संजय दत्त झालं, अजय देवगण झालं, आणि आपले पास्ट मधले गोविंदा जे की आत्ता सुद्धा मूवीज करत आहेत. भरपूर असे सेलिब्रिटीज आहेत, ऍक्टर्स आहेत, क्रिकेटर्स आहेत की जे मोती वापरतात आणि त्यांच्या जीवनामध्ये तो खूप चांगल्या लेवलनी इफेक्ट सुद्धा करत आहे. आणखीन एक महत्वाचा म्हणजे चिडचिड वर्ण सांगतो मी. म्हणजे प्रत्येकाला माहिती आहे की रागावरती तो हे करावं म्हणून, पण जर लहान बाळ असेल, आजकाल काय होतं लहान बाळांची चिडचिड खूप वाढलेली आहे, एकाग्रता खूप कमी झालेली आहे. ह्या सगळ्या सोशल मीडियामुळे किंवा टीव्ही, मूवीज किंवा मोबाईलमुळे हे सगळे जे लहान मुलं आहेत ते थोडंसं डिस्ट्रॅक्ट झालेले आहेत. तर त्यांच्यासाठी पण एकाग्रतेसाठी किंवा राग शांत व्हावा, चिडचिडपणा कमी व्हावं म्हणून तो मोतीरत्न पण जर गळ्यात धारण करायला दिला, चांदीच्या ह्याच्यामध्ये चंद्रमोतीमध्ये त्यांना धारण करायला दिलं तर ते पण शांत होऊ शकतात. त्यामुळे मोतीचा इफेक्ट लहान बाळांवरती पण होतो आणि तोच मोठ्या थोरांवरती किंवा आपल्यासारख्या वयोगटाच्या इनफॅक्ट शालेय जीवनामध्ये पण त्यांच्या ती एकाग्रता वाढवण्याकरिता, पूर्णपणे त्यांना शांत करण्याकरिता ते चंद्रमोती म्हणून येतो. चंद्राच्या शेपमध्ये मोती पूर्णपणे तो बॉडीला टच होईल अशा वेमध्ये तो बनला जातो. चांदीच्या चैनीत बनवून तो धारण करायला द्यायचा. खूप चांगल्या प्रमाणात त्याचे इफेक्ट होतात आणि रिझल्ट सुद्धा चांगले आहेत, जेन्युइन. ओके. त्यानंतर 8वा रत्न कुठला आहे आपला? जसं की गोमेद. गोमेद हा रत्न जर तुम्हाला माहित असेल की राहूचा रत्न आहे, आणि राहूचा रत्न ज्यावेळेस तुम्ही एक गोष्ट ऐकून असाल, सगळ्यात जास्त पैसा देणारा राहू आहे, आलं लक्षामध्ये. म्हणजे आजच्या डेटला मोठमोठे पॉलिटिशियन्स असो किंवा मोठमोठे बिझनेसमॅन असो किंवा 2 नंबरचे कोणतेही काम करणारे लोक असो, जसं की आम्ही गेल्या वेळेस पण सांगितलं होतं, किंवा भ्रष्टाचाराचे कोणतेही काम असो, 2 नंबरचा पैसा देण्याचं कार्य हा राहू करतो. आणि राहूमुळेच चांगल्या मोठ्या लेवलवरती तुम्ही एखादा चांगला राजनैतिक बघू शकता. जो राहू त्यांच्या पत्रिकेप्रमाणे जर चांगला बसलेला असेल तर तो तुम्हाला 100% रिझल्ट देतो, म्हणजे देतोच. आणि राहूच्या मुख्य दशामध्ये जर राहू चांगल्या अवस्थेत बसलेला असेल, त्याचा जर रत्न गोमेद धारण केला तर तो इतक्या लेवलवरती आपल्याला घेऊन जाऊ शकतो. जसं नीलम रत्न आहे तसाच राहूचा पण इफेक्ट आहे, तो पण एखाद्या चांगल्या लेवलवरती तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. पण राहू तुम्हाला भ्रमित पण करू शकतो.
पैसा ज्याप्रमाणे देतो त्याचप्रमाणे तो तुमचं भ्रम पण वाढवतो. आणि जसं की गुरुजींनी सांगितलं की 2 नंबरचा, तुम्ही आजपर्यंतची हिस्ट्री बघा, जे व्यक्ती 2 नंबरच्या कार्यामध्ये सर्वोच्च गेलेत, नावं त्यांची भले त्यांची नावं खराब का झाली आहेत, पण ती फक्त राहूमुळे. कारण का तर राहूने त्यांना ज्या लेवलनी पैसा दिलाय, म्हणजे वर्षभरामध्ये दिलाय तर एका दिवसात काढून घेतला. राहूचा प्रभावच तो आहे. दिल्यावरती माणसाने जास्त प्रमाणात माज करू नये. केला तर राहू विदिन मिनिट काढून घेतो. ह्या लेवलचे भरपूर व्यक्ती आहेत. हर्षद मेहता पण आहेत. आपण पूर्णपणे ती स्टोरी काढणार नाही. आहेत काही गोष्टी उदाहरणं की राहू आणि गोमेदबद्दल म्हटलं तर आता आजच्या डेटला म्हणजे पास्टमध्ये प्रियंका चोपडांनी सुद्धा वापरला आहे आणि एकता कपूरनी सुद्धा गोमेद वापरला आहे. आणि एकता कपूर तर प्रत्येक रत्न वापरून बसलेत हे पूर्ण इंडस्ट्रीला माहिती आहे. म्हणजे हे 2 एक नामांकित नावं आहेत की ज्यांनी गोमेद प्रॉपर वेने आणि बरोबर मिडल फिंगरमध्ये वापरला जातो, चांदीच्या धातूमध्ये. एकता कपूरला खूप जास्त इफेक्ट दिलेला आहे. म्हणजे राहूच्या दशेमध्ये ज्यावेळेस त्यांनी तो रत्न धारण केला त्यावेळेस अनेक त्यांच्या मूवीज प्रोड्यूस करतात. हे प्रत्येकाला माहिती आहे, सांगायची काही गरज नाही. पण त्यांना अनेक असे रिटर्नमध्ये भरपूर काय फायदा दिलेला आहे राहूने, कारण त्यांची दशा होती म्हणून. असं आहे. ओके. तर गोमेद असा रत्न आहे की समजा तो लवकरात लवकर माणसाला पैसा कमवून देऊ शकतो. डिपेंड्स अपॉन की राहूची दशा आहे का, राहू कुठल्या स्थितीमध्ये बसला आहे, कुठल्या पोझिशनला बसलाय, वक्री आहे का नाहीये ते पण बघणं गरजेचं आहे. जर तो व्यवस्थित बसला असेल, प्रॉपर वेने जर राहूची दशा सुरू झाली तर तो रिझल्ट 100% देणार. पण त्यावेळेस माणसाने तो गोमेद रत्न पण धारण करणं तेवढाच इफेक्टिव्ह आहे, तेव्हाच ते प्रॉपर वेने रिझल्ट देणार. हा रत्न असा आहे की सगळे रत्न एका साईडला, पण हा रत्न कमी वेळेमध्ये सर्वोच्च पैसा कमवून देऊ शकतो भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये. आणि ह्याची उदाहरणं तर आता मी तुम्हाला आधीच सांगितले आहेत. त्याचप्रमाणे हा पण एक मोठ्या प्रमाणातला असाच उदाहरण आहे ह्यासाठी. आता 9वा रत्न कुठला आहे? केतूचा रत्न जो आहे लसण्या. बरोबर. लसण्याला कॅट्स आय पण म्हणतात का? कॅट्स आय पण म्हणतात. लसण्या असे फार असे काही खूप असे दिग्गज कलाकारांनी किंवा दिग्गज लोकांनी असं वापरलेलं नाही. लसण्या रत्न हा कोणी पण वापरू शकतो. मेन म्हणजे लसण्या रत्न हा केतूचा रत्न असल्या कारणाने ज्यांना कुणाला कमरेचा त्रास होत आहे, आजकाल तुम्ही बघाल कमी वयापासून मोठमोठ्या वयापर्यंत जर बघाल तर कमरेचे हे जास्त आजार निघलेले आहेत, त्यांनी तो रत्न धारण करावा. आलं लक्षामध्ये. किंवा लसण्या रत्न हा सक्सेससाठी पण खूप चांगल्या लेवलवरती तो तुम्हाला रिझल्ट देऊ शकतो. पण जर त्याची दशा असेल, जर केतूची दशा असेल तर तो तुम्हाला बॅड इफेक्ट पण देऊ शकतो. म्हणजे मुख्य जर सांगायला गेलं जसं राहू आणि काल. राहू म्हणजे कोण? राहूचं मुंडकं येतं. काल म्हणजे केतूचा सर्प येतो, तो कोणत्याच गोष्टी पचवून देत नाही. आलं लक्षामध्ये. आणि ज्यावेळेस त्याची दशा येते ते कोणत्याच गोष्टी तुम्हाला पचवूनच देत नाही. कितीही मोठे जरी कार्य असले तुमचे तर तो पचवून देत नाही. ज्यांची दशा चालू असेल केतूची त्यांनी तो रत्न धारण करावा. म्हणजे दशे आपल्याला निगेटिव्ह इफेक्ट होऊ नये त्यासाठी जर तो लसण्या रत्न वापरला तर आपण ते निगेटिव्ह इफेक्ट पण टाळू शकतो. आणि त्यातल्या त्यात म्हटलं तर लसण म्हणजे केतू तुमच्या पत्रिकेमध्ये जर खराब पोझिशनमध्ये बसला असेल किंवा त्रिक भावात बसला असेल तरीही आपण केतूचं रत्न लसण्या वापरू शकत नाही. त्याची पोझिशन व्यवस्थित बघणं गरजेचं आहे, त्याचा इफेक्ट बघणं, इनफॅक्ट त्याची दृष्टी पण बघणं गरजेची आहे. किंवा तो निगेटिव्ह आपण घालचाल पॉझिटिव्ह वे नाही की बाबा आज म्हणजे कंबर खूपच दुखायला लागली, वारंवार चालू आहे, एक दिवस दुखली म्हणून तुम्ही लसण्या नाही वापरू शकत. कुणाला लाईफ लॉंग म्हणजे त्रास आहे, कुणाला स्पायनल कॉर्डचा प्रॉब्लेम आहे तर वापरू शकतात. जेणेकरून तो आज दुखत आहे म्हणून घातला आणि 2 दिवसांनी काढून ठेवलं तसं नाही. वापरायचं तर कॉन्स्टंटली आणि तो पत्रिका बघूनच, त्या व्यतिरिक्त वापरू नये. पण मग म्हणजे महादशा चालू असेल तर वापरायचं का नाही ते पण पत्रिकेवरती कसं असतं. महादशा चालू आहे आणि केतू जर तुमचा मृत्यू स्थानात, शत्रू स्थानात किंवा व्यय स्थानात, व्यय म्हणजे खर्च बसला असेल तर मग तो खर्च वाढवणार का कमी करणार? वाढवेल. मृत्यूस्थान म्हटलं तर आरोग्य पण म्हणतात, मग तो आरोग्य रिलेटेड समस्या देणार का नाही देणार? जर चंद्रासोबत असेल, सूर्यासोबत बसलेला असेल, चंद्रासोबत बसलेला असेल तर मातृ पीडा देतो, जर सूर्यासोबत बसलेला असेल तर पितृ पीडा देतो. त्याही गोष्टी आहेत ते शांत्या कराव्या लागतात. पितृदोष शांती, मातृदोष शांती, ते भरपूर मोठ्या प्रमाणात भरपूर खोलमध्ये आहे. आपल्याकडे वेळेची लिमिट असल्यामुळे आपण जास्त खूप एक्सपांड करत नाही आहोत. बरं, आता हे झाले समजा आपण पहिल्या रत्नापासून 9 जे महत्वाचे रत्न ते सगळे कव्हर केलेले आहेत. आता थोडेसे काही प्रश्न घेऊयात. समजा माझ्या एक मनात काही प्रश्न आहेत की असे कुठले गैरसमज आहेत रत्नांबाबत की जे लोकांच्या मनात आहेत. 1-2 तर तुम्ही क्लिअर केलेत ऑलरेडी, पण आणखी बाकीचे पण समजा. आता कसं लोकांना असं वाटतं की म्हणजे रत्न वापरल्याने ते खरंच रिझल्ट देतात का? आता कसं असतं, तुमच्या पत्रिकेमध्ये जर एखादा ग्रह कमी डिग्रीवरती असेल
तर त्याची डिग्री वाढवण्याकरिता तुम्हाला एखादाचा तरी रत्न तुम्हाला तो धारण करावा लागतो. डिग्री वाढवली याचा अर्थ तो त्याच्या ॲक्च्युअल पोझिशनमध्ये आला, आणि ॲक्च्युअल जो माणूस आपल्या स्वतःच्या ॲक्च्युअल पोझिशनला असतो तो त्याच्या लेवलनी प्रगती करतो. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने बांधून ठेवलं आणि तुम्हाला प्रगती करा म्हटलं, तुम्ही करू शकता का? तुम्हाला जर मोकळं सोडलं, तुम्ही तुमच्या ॲक्च्युअल पोझिशनमध्ये पूर्णपणे आलात, तर तुम्ही पाहिजे त्या लेवलची प्रगती करू शकता. ते सगळं बघणं गरजेचं आहे. ते कुठलाही रत्न कुठल्याही व्यक्तीने वापरावा, कुठल्याही मनात आलं एखाद्याचं बघून दुसऱ्याचं, म्हणजे दुसऱ्याचा महल बघून स्वतःची झोपडी जळवून घेणं हा अयोग्य उपाय. त्यामुळे पूर्णपणे एक्सप्लेनेशन केल्याशिवाय, पूर्ण विश्लेषण केल्याशिवाय आपण तो धारण करू नये. आता अनेक लोकांचे प्रश्न आहेत की मग ह्या सेलिब्रिटीचं इतकं चांगलं झालं, मग त्यांनी का रत्न नाही धारण केला, ह्या पॉलिटिशियनने तो रत्न धारण नाही केला तरी पण त्या लेवलवर कसं आहे. तर काय आहे माहिती का, आता रत्नांचा इफेक्ट हा तुमच्या आयुष्यामध्ये जर बॅड इफेक्ट होत असते तर त्याला पॉझिटिव्ह करण्यासाठी सर्वोत्तम आहे. म्हणजे मी मगाशी सांगितलं होतं तुम्हाला की जर एखाद्या ग्रहाची डिग्री कमी असेल तर ती डिग्री वाढवावी. जो इनॅक्टिव्ह ग्रह आहे त्याला ऍक्टिव्ह करण्यासाठी हा रत्न वापरावा, बरोबर आहे. पण काही लोक गॉड गिफ्टेड आहेत, त्याच्या नशिबामध्ये काही चांगल्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, त्यांना रत्नांचीही गरज नाही आहे, त्यांना जास्त कष्टाची पण गरज नाही आहे. म्हणून आजच्या डेटला काही लोक डायरेक्ट स्टार पण झालेले आहेत, कारण त्यांच्या जन्मकुंडलीमध्ये ते ग्रहांची ऑलरेडी डिग्री जर वाढलेली असेल तर आणखी वाढवण्याचा उपयोगच नाही ना. जसं गुरुजी म्हटले, कमी असेल तर वाढवण्याकरिता, पण ऑलरेडी वाढलेली असेल तर त्या व्यक्तीला ते सक्सेस देणार ना. मग तरी वापरू किंवा न वापरू, त्या माध्यमातून आहे. तुमचं असं म्हणणं आहे की समजा प्रत्येकालाच रत्न वापरायची गरज नाहीये, काही लोकांचं नॉर्मली पण ते सक्सेसफुल होतात. हा, पण ज्यांना काही त्रास आहे समजा एखाद्या स्पेसिफिक रिलेटेड गोष्टीशी रिलेटेड, तर ते वापरू शकतो, त्यांनी त्याचे त्रास कमी होईल आणि त्याचा चांगला परिणाम होईल, समजा कमी होतील. किंवा इनफॅक्ट आपण असंही म्हणू शकतो की काही जण आज कार्य करतात पण त्यांना मेन वे त्यांचा मिळत नाही किंवा आउटपुट सुद्धा मिळत नाही, तर ते आउटपुट देण्याचं काम त्यांचं कसं असतं, लोक शिकतात वेगळं आणि काम वेगळ्या जागेवर करतात, मग ते जमलिंग होऊन जातं. प्रॉपर वेने मनुष्याला जर रस्ता बघायचा असेल आपल्या जीवनातला, किंवा काही जणांचं असं असतं की कष्ट भरपूर करतात पण कोणी दुसरा व्यक्ती तर त्यांच्या कष्टाचं फळच घेऊन जातं, किंवा इनफॅक्ट त्यांच्या जीवनामध्ये म्हणजे सक्सेस नावाचा प्रकारच नसतो. अशा व्यक्तींना हे रत्न पर्याप्त मार्गाने साथ देतात. विवाह झाला म्हणतात तुम्हाला, जसं मंगळदोष झाला, भरपूर असे आहेत की जे जीवनामध्ये इफेक्ट करतात. प्रत्येक ग्रहांचं वेगवेगळं महत्व आहे. काही ग्रहांचं लवकरात लवकर ग्रोथ देतात, मान सन्मान देतात, किंवा वेल्थ देतात, प्रॉस्पेरिटीज देतात, सगळ्या गोष्टी देतात. पण जसं उदाहरण बघायला गेलं तर शनींना 1.5 पायाचा असं उल्लेख केला जातं, कारण धीमी गती म्हणून देणारा शनीचा रत्न म्हणून संबोधला जातो. पण जर आपण ऍक्टिव्ह केला तर तो 100% तुम्हाला त्या वेळेने प्रगती पण देतो, बरोबर आहे. तसंच रत्नांचं पण आहे. तुमच्या आयुष्यामध्ये जर हळूहळू प्रगती होत असेल, काही जणांना काय होतं, मी 6 वर्ष घातले, मी 10 वर्ष घातले तरी पण माझी प्रगतीच होत नाही आहे. थोडंसं काम ते फास्ट होतं. थोडंसं काम जे आहे ते फास्ट होत आहे. तुमचा जो काही एम आहे त्या लेवल पर्यंत तुम्ही पोहोचता. पण तरी पण लोकांची इच्छा संपत नाही, त्याच्यापेक्षाही पुढे काहीतरी पाहिजे, त्याच्याही पेक्षा पुढे काहीतरी पाहिजे. म्हणून तसंच रत्नांचं पण काय आहे की काही लोक हलक्या क्वालिटीचे घेतात, त्यामुळे मग तो थोडासा रिझल्ट देतो. काही लोक त्याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचा घेतात, तो थोडासा जास्त इफेक्ट देतो. काही लोक चांगल्यासून चांगल्या लेवलच्या क्वालिटीचा जो रत्न धारण करतात त्यांना पण चांगल्या लेवलचे रिझल्ट मिळतात, असं आहे. म्हणून रत्नांमध्ये पण क्वालिटी वाईज तुम्ही जो रत्न धारण कराल त्यावेळेस तो तुम्हाला रिझल्ट देतो. असंही नाही की सगळे रत्न करोडोंमध्येच आहेत. बऱ्याच लोकांचे प्रश्न आहेत की रत्न गरिबांना घेण्यासारखं नाही आहे, आलं लक्षामध्ये, खूपच जास्त कॉस्ट लागतात. असं काहीच नाही आहे. कमीसून कमी प्राइस मध्ये पण रत्न आहेत आणि जास्तीत जास्त कॉस्ट मध्ये पण रत्न आहे. तुमच्या बजेटनुसार सगळे रत्न असतात, तो तुम्ही कोणता रत्न धारण कराल त्यावरती डिपेंड आहे. म्हणजे तुमचं बजेट काय आहे त्याच्यानुसार इफेक्ट आहे. म्हणजे कोणालाही रत्न हवा असेल तर आता आमचंच सांगतो, आमच्याकडे कमी किमतीपासून ते जास्त किमतीपर्यंत सर्व रत्न उपलब्ध आहेत. आणि आम्ही जेव्हा रत्न देतो तर त्या रत्न लॅब टेस्ट केल्याशिवाय आम्ही कुणालाही आजपर्यंत रत्न दिलेला नाहीये. लॅब टेस्टिंग करून प्रॉपर आणि विथ सर्टिफिकेट समोरच्याला रत्न देतो. कारण का तर समोरच्याची ही फसवणूक होऊ नये, त्यामुळे आम्ही प्रॉपर वेने आपल्या महाराष्ट्राचे नंबर 1 लॅबचे आपण सर्टिफिकेट्स प्रोव्हाइड करतो. त्यामुळे आमच्याकडे जेन्युन आणि प्रॉपर वेनेच कार्य करून तुम्हाला रत्न मिळेल ह्याची गॅरंटी आम्ही परिपूर्णपणे देऊ शकतो. ओके. पण मग समजा काही लोक ऍट अ टाइम 2-3 रत्न पण वापरतात, हो, त्याचं काही असं निगेटिव्ह इम्पॅक्ट वगैरे होतो नाही. प्रत्येक कसं असतं म्हणजे 9 पत्रिकेमध्ये टोटल 12 ग्रह आहेत, मुख्य 9 ग्रह आहेत. तर एकच ग्रहाची पोझिशन खराब असते, 8ची चांगली असते, 2ची खराब असते, 7ची चांगली असते, असं नसतं.
काही वेळेस 1-2 ग्रह पण म्हणजे वेगळे असतात. किंवा काही काहींच्या पत्रिकेमध्ये गजकेशरी योग असतो. गजकेशरी योगामुळे गुरुचं रत्न पुखराज आणि चंद्राचं रत्न मोती वापरावा लागतो. पत्रिकेप्रमाणे योग पण बनतात, ती योग महत्वाचे. काही पत्रिकेप्रमाणे दशा येतात, जसं की उदाहरणार्थ बघायला गेलं माझी गुरुची दशा आहे पण शनीच्या अंतर्दशा पण चालू आहे म्हणून मी 2 रत्न धारण केलेले आहेत. तसे अनेकांचे वेगवेगळे फायदे आहेत. आता एखाद्याने 3रा रत्न वापरला असेल तर तो त्याला भाग्याची साथ देत असेल म्हणून त्यांनी धारण केलेलं असेल. असं ते पत्रिकेप्रमाणे आपण ठरवू शकतो तुम्हाला लाभ देईल का नाही देणार. आलं लक्षामध्ये. असं आता एक शेवटचा प्रश्न घेतो, थोडासा इंटरेस्टिंग आहे. आता कसं असतं की नॉर्मली माणसाच्या आयुष्यात जर एखादं संकट आलं समजा तर तो ऍस्ट्रॉलॉजीकडे येतो, एखाद्या ब्राह्मणाकडे दाखवतो. त्या ब्राह्मणाने समजा आपल्याला एखादं हे दिलं, समजा रत्न सांगितलं, पण मग ते कधी काम करत नाही. मग आपण दुसरीकडे जातो, दुसरंच रत्न सांगतो. मग यांनी काय होतं की माणूस सगळं गोंधळात जातो की हा एक सांगतोय तो एक सांगतोय, नेमकं एक तर फायदा होत नाहीये. मग या अशा परिस्थितीत काय केलं पाहिजे. आता कसं असतं माहिती, पत्रिकाचं कुंडली असेल कोणाची त्याच्यामध्ये मुख्य 3 बाबतीवरनं रत्न सजेस्ट केलं जातं. प्रथम भाव, पंचम भाव, आपला भाग्यभाव, 9वा भाव, भाग्याचं स्थान. भाग्याचा अधिपती जो असतो तो रत्न त्या मनुष्याला प्रोव्हाइड केला जातो. किंवा प्रथम म्हटलं स्वस्थानाचा, पंचम स्थानाच्या माध्यमात लाभाचा. तर ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या असतात प्रत्येक वेळी, आता जसं की समजा एखाद्याचा भाग्याचा अधिपती गुरु आहे, गुरुचा रत्न पुष्कराज त्या व्यक्तीला दिला, पण त्याची जर काही वर्ष त्यांनी वापरला, त्याला रिझल्ट मिळाला, नंतर तो रिझल्ट थोडा कमी झाला, पण त्यावेळेस त्याच्यावरती जर शुक्राची दशा आली, त्यावेळेस जर एकाने त्याला ओपेल सजेस्ट केला, म्हणजे आधीच्यांनी केला होता त्यांनी तो चुकीचं केला असं नसतं प्रत्येक. आणि प्रॉपर वेने जर तुम्ही प्रॉपर ज्योतिषाकडे जाऊन करशाल, आजच्या डेटला ऑनलाईन 4 दिवसाचा क्लास घेतात आणि मी ज्योतिषी म्हणून संबोधणारे वेगळे आहेत, आणि प्रॉपर वेने ज्यांची पिढ्यानपिढ्या करत आले त्यांच्याकडे वेगळं आहे. कारण रिझल्ट तुमच्या जीवनात महत्वाचा आहे. मागं ज्या एका व्यक्तीने दिला आहे तर तो प्रॉपर वेने तुमच्या पत्रिकेमध्ये तो संबोधत आहे का, तर नसल तर मग तो निगेटिव्ह इफेक्ट देणार. तुम्हाला मेन महत्वाचं तेच आहे ना की आपण कुणाकडेही जातो. हे बघा मेन महत्वाचं काय आहे, पैशाचं. आलं लक्षामध्ये. तर तुमच्याकडे खूप चांगले पैसे असतील तर तुम्ही चांगल्या लोकांकडे जाल, तुमच्याकडे कमी पैसे असतील तर तुम्ही कमी लोकांकडे जाल. म्हणजे ज्यांच्याकडे कोणीतरी बाबा मला सजेस्ट करावं म्हणून तुम्ही त्यांच्याकडे पण जाल. पण मी आधी सांगतो की जर तुम्ही रत्नांसाठी 20-25 हजार, 10-15 हजार, 5-10 हजार जे काही तुम्ही लाखांमध्ये खर्च करताय, बरोबर, रत्नांसाठी तुम्ही खर्च करणार आहात म्हणून तुम्ही इकडे पण जाताय, तुम्ही तिकडे पण जाताय, बरोबर. त्याच्यापेक्षा 2 रुपये अधिक देऊन एखादं चांगलं कन्सल्टेशन घ्यावं, एखादं चांगलं मार्गदर्शन घ्यावं. हे बघा 2 रुपये अधिक जर मार्गदर्शन योग्य घेणार तुम्ही तर तुम्हाला रत्नांमध्ये कुठल्याही प्रकारचे बदल. तुमचं असं म्हणणं आहे की समजा ज्याच्याकडे तुम्ही जाताय, ज्याचा सल्ला घेताय, आधी त्याची क्वालिटी बघा, तो कसा आहे, त्याचा एक्सपिरियन्स बघा, आणि मग नंतर पुढे जा. बरोबर आहे. कारण तो चुकीचा असला तर मग बाकीच्या गोष्टी घडू शकतात, सगळ्याच गोष्टी बदलणार ना. मग तुम्ही मग पहिले पुखराज घेणार, मग नंतर जाऊन मोती घेणार, मग तुम्ही जाऊन मग पन्ना घेणार, 10 वेळेस तुम्ही 10 गोष्टी बदलत जाणार. तुमची 10,000 जाणार तिथे 20-25 हजार, परत लाखांपर्यंत पण तुम्ही जाऊन पोहोचू शकता. घेतल्यानंतर पछतावून फायदा नाहीये ना. घेतण्या अगोदर प्रॉपर चांगल्या मनुष्याकडे मार्गदर्शन करूनच तुम्ही तो धारण करा. आणि याची धारण करायची काही अशी प्रोसेस असते का? हो. रत्न कुठलाही, प्रत्येक रत्नाचा एक वेगवेगळा स्पेसिफिक दिवस दिलेला आहे. तर फक्त एवढंच की ज्या दिवशी, आता उदाहरणार्थ पुखराज हा तुम्हाला गुरुवारच्या दिवशी घालायचा आहे, तर त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी रात्री तो गाईच्या कच्च्या दुधामध्ये आणि गुलाब पाणी त्याच्यामध्ये तुम्हाला तो डीप करून ठेवावा लागतो. दुसऱ्या दिवशी उठल्यावरती सकाळी 6-7 वाजता आपण उठलात तर तो स्वच्छपणे पुसून घ्यायचा. त्याच्यावरती तुम्ही गुलाबजलने आणि कच्च्या दुधाने अभिषेक करायचा. अभिषेक केल्यानंतर तो वापस स्वच्छ पुसून तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये ठेवून त्याला कुंकुम, हळदी, अक्षता व्हायची, एक फूल ठेवायचं. मग गुरुचा मंत्र तुम्ही 108 वेळा म्हणजे एक जपमाळ करायची. ते संबोधल्यानंतरच तुम्ही त्याची प्रार्थना करायची, हे बृहस्पती देवा, जे काही तुमचा रत्न पुखराज मी धारण करताय त्याच्यापासून होणारे जे काही पॉझिटिव्ह इफेक्ट आहेत हे आमच्या जीवनामध्ये प्रॉपर वेने घडवू दे. निगेटिव्ह असतील तर ते दूर होऊ दे. ते बोलल्यानंतर आपण जो रत्न धारण करा त्या माध्यमातून प्रॉपर वेने करा. का ज्यावेळेस तुम्ही ते रत्न उच्चारता तुमच्या मुखामध्ये जी लाळ आहे ती परिपूर्णपणे तुमच्या जेव्हा पोटामध्ये जाते तेव्हा तुमच्या ते पंचतत्वांना ऍक्टिव्ह करते. ऍक्टिव्ह केल्यानेच तुमच्या जीवनात तुमची ऍक्च्युअल प्रगती होते आणि तो रत्न तुम्हाला रिझल्ट द्यायला सुरुवात होतो. त्यामुळे प्रॉपर ह्या स्टेप बाय स्टेप तुम्ही फॉलो केलं तर प्रत्येक रत्न तुम्हाला इफेक्ट देऊ शकतो. पत्रिकेप्रमाणे झालं काय, आपल्या शरीरामध्ये पाणी आहे, बरोबर आहे. ज्यावेळेस आपण त्या मंत्रांचं उच्चारण करतो ते पाणी अमृत म्हणून आपल्या शरीरामध्ये जातं लक्षामध्ये. आता तो रत्न आहे, साधा रत्न आहे, तर त्याला तुम्ही अभिमंत्रित करून धारण कराल तर तो पण तुम्हाला 100% रिझल्ट देणारच आहे. असं आहे. त्यामुळे ते प्रत्येक रत्नांना ऍक्टिव्ह करणं हे गरजेचं आहे.
मग गुरुजी तुम्हाला तर सिद्ध करून देतीलच, तुमचं पण काम आहे की अभिमंत्रित करावं असं आहे. ओके, तर अजयजी आणि आकाशजी थँक्यू सो मच की तुम्ही इतक्या लांबून आलात. धन्यवाद. आणि हा पॉडकास्ट केलात. खरं तर या टॉपिकवरचा आपला हा पहिलाच पॉडकास्ट होता. आपण थोडंसं बघूयात की लोकांचा कसा रिस्पॉन्स आहे, त्यांचे काय काय प्रश्न आहेत, आणि जर त्यांना आवडलं तर आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये जाऊयात. कारण एकाच पॉडकास्टमध्ये सगळ्या गोष्टी आपण नाही कव्हर करू शकत. तर या टॉपिकवरचा हा पहिला पॉडकास्ट असल्यामुळे आपण तो थोडंसं बेसिक ठेवला, आणि जर लोकांना आवडला तर मग आपण डिटेलवरती जाऊया. येस, तर थँक्यू सो मच. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली तुम्हाला हा पॉडकास्ट आवडलाय म्हणून पाहताय, तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला या टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर आम्हाला कमेंट्स करा, आजचा व्हिडिओ कसा वाटला, आणि या रिलेटेड आणखी कुठल्या सब टॉपिकमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे ते आम्हाला कमेंट करून सांगा. आम्ही नक्कीच पुढचा पॉडकास्ट हा त्या टॉपिकवरती तुमच्यासाठी घेऊन येऊ. तर शेवटी श्रीमंत स्टुडिओला सबस्क्राईब करा, कारण मी आधीही सांगितलेलं आहे की आपण आता कॉन्टेंटची लेवल थोडीशी आणखी वाढवतोय, थोडंसं आणखी डिटेलमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये जात आहोत, आणि ते सगळं तुमच्या हिशोबाने. म्हणून आम्हाला वेळोवेळी कमेंट करत जा, तुमचे काही प्रश्न असले ते सांगत जा, म्हणजे आम्हाला दिशा मिळेल. तर थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड.